नमस्कार मित्रांनो, बापू पठाऱ्यांची पाचही बोट तुपात. मुलगा आणि सून नगरसेवक असतानाच दोन्ही मुले राष्ट्रवादी आणि भाजपकडून झेडपीमध्ये विजय. काय आहे बापू पठाऱ्यांची ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबात राजकारणाचा एक नवा पॅटर्न पाहायला मिळत आहेत. ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असतानाच मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे भाजपचे नगरसेवक आहेत. आता त्यांच्या दोन्ही मुलीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे आणि त्यांचे कुटुंब भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. त्यानंतर वर्षभरातच त्यांचा मुलगा आणि सुनेने भाजपची वाट धरत नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत मोठे मतधिक्य घेत सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे हे नगरसेवक झाले. आता बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुलीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पठारे यांची एक मुलगी रुपाली अमोल झेंडे पुरंदरमधील दिव्य गराडे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर होत्या, तर दुसरी मुलगी दीपाली राहुल गाव्हाणे या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे राजनगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. रुपाली झेंडे ह्या IPS अमोल झेंडे यांच्या पत्नी असून त्या पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून विजयी झाल्या आहेत. तर दुसरी मुलगी दीपाली गव्हाणे सध्या डिंगरजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांची पत्नी राहुल गव्हाणे उद्योजक आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत त्या विजयी झाल्या आहेत. या पठारे पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.